जनपद एटा इथे 2100 किलो वजनाची अष्टधातूपासून बनवलेली घंटा तयार करण्यात आली। ही घंटा अयोध्येतल्या रामसेवकपुरम इथे लावण्यात येणार आहे। 400 पेक्षा जास्त कारागिरांनी ही घंटा तयार केली। ही घंटा तयार करण्यासाठी 25 लाख रुपयांचा खर्च आलाय। एका रथावर ही घंटा ठेवून तिची मिरवणूक काढत ती अयोध्येला रवाना करण्यात आली। ये जो घंटा हमारे यहाँ तैयार हुआ है जलेसर की मिट्टी में, ये इसका वजन 2400 किलो है। और कल भव्यतम शुरुआत के साथ सुबह 9 बजे जलेसर के बाद जलेसर मेन बाजार होते हुए उसके बाद आवागढ़, फिर निधौली, फिर एटा, फिर जयथरा, अलीगंज, फर्रुखाबाद कायमगंज होते हुए लखनऊ पहुंचेगा। लखनऊ रात को स्टे करने के बाद सुबह माननीय डिप्टी सीएम समय का समय मिल गया है। सुबह उनके हाथों से हरी झंडी द्वार दिखाने के बाद ये झंडा पहुंचेगा अयोध्या। प्रभू रामाचं मंदिर मुघलांनी पाडल्यानंतर सूर्यवंशी समाजानं चांबड्याच्या चपला आणि पगडी घालणं सोडून दिलं होतं। आता प्रभू रामाचं मंदिर पुन्हा तयार झाल्यानंतर त्यांचा मोठा संकल्प पूर्ण झालाय। अयोध्येच्या शेजारी असलेल्या सरायराशी इथल्या परिसरातल्या गावातील सूर्यवंशी क्षत्रिय समाज तळपणाऱ्या उन्हात सुद्धा पगडी घालत नाही। मात्र राम मंदिराच्या उद्घाटनानंतर ते पुन्हा पगडी धारण करणार आहेत। राम मंदिराच्या उद्घाटनाला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला। या निमित्तानं हनुमानगढी परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात करण्यात आली। येणाऱ्या प्रत्येक भाविकाची काटेकोर तपासणी होते। एकट्या हनुमानगढी परिसरात 25 कॅमेरे बसवण्यात आले। संपूर्ण परिसराला जणू छावणीचं रूप आलं आहे।